नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी आपण घेतलेलं आहे साहित्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 10-12 लसूण पाकळ्या, अर्ध वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर. शेपूची भाजी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर सुरुवात करायची आहे. प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की 1 चमचा जिरे ॲड करायचे आहे. जिरे छान फुलले की आपण त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण ॲड केलेला आहे. सोबतच पाव चमचा हळद व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच आपण बारीक चिरलेली शेपू त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. शेपूची भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आपण ही भाजी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतवून घेऊ. झाकण ठेवून आपण भाजी शिजू देणार आहोत थोडा वेळ. तोपर्यंत मिक्सर पॉटमध्ये आपण शेंगदाणे बारीक करण्यासाठी घेतलेले आहे. त्यातच आपण थोडी कोथिंबीर आणि 2-3 लसूण पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा आपण त्यामध्ये ॲड करूया. थोडं पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपण आपली भाजी शिजली का ते बघायची आहे. आपली भाजी साधारण शिजलेली आहे. आपण त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. थोडं आपण व्यवस्थित परतवून घेऊ आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मिठामुळं भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपण आणखी भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट आपण भाजी शिजवून घेऊ. त्यानंतर आपल्याला भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि आपण तयार केलेला मसाला वाटण आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. ही भाजी करायला अतिशय सोपी आणि झटपट आणि चवीला अतिशय छान होते. आपण नक्की करून बघा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी थोडी आपल्याला पातळ हवी असल्यास आपण त्यामध्ये थोडं आणखी पाणी ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 5 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे. झाकण ठेवून 5 मिनिट आपण भाजी शिजू देणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण बघू शकता आपली भाजी अतिशय छान शिजलेली आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय छान सुगंध येत आहे. ही भाजी पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत आपल्याला खाता येते. 2 मिनिट आपण झाकण ठेवून मंद आचेवर शिजून घेतलेली आहे. आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. आपण बघू शकता भाजी अतिशय छान जमलेली आहे. आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.